नमस्कार विद्यार्थ्यांनो, आज आपण इयत्ता 8वी सराव संच 12.1 बघणार आहोत। त्यामधील आपला पहिला प्रश्न, प्रत्येक समीकरणानंतर चलासाठी दिलेल्या किमती त्या समीकरणाच्या उकली आहेत का ते ठरवा। या समीकरण दिलेले आहे, याच्यामध्ये हे चल जे आहे त्या चलाच्या किमती आपल्याला इथे दिलेल्या आहे, त्या समीकरणाच्या उकली आहेत का नाही ते आपल्याला ठरवायचं आहे। तर बघा, खूप सोपं आहे। पहिलं आपण समीकरण लिहून घ्यायचं, x - 4 = 3 हे समीकरण आहे। आता समीकरणात x बरोबर -1 ही किंमत ठेवू, बरोबर। आता ह्या समीकरणामध्ये आपली ही डावी बाजू आणि ही उजवी बाजू आहे। डाव्या बाजूमध्ये जे चल आहे त्याच्या आपल्याला -1 ही किंमत ठेवायची आहे, तर ती डावी बाजू आहे ना, मग डावी बाजू बरोबर x - 4। तर बघा, x ची किंमत आपल्याला -1 ठेवायची आहे। -1 - 4 बरोबर वजा वजा काय होतात, अधिक होतात, म्हणून यांची दोघांची काय होणार, बेरीज होणार। 4 + 1 5 होणार, 5 आले। आणि दोघांमधून मोठ्या संख्येचं जे चिन्ह असतं ते आपल्याला उत्तराला द्यायचं असतं। मोठ्या संख्येचं वजा चिन्ह आहे, 1 आणि 4 मधून 4 मोठी संख्या आहे, त्याचं चिन्ह वजा आहे, म्हणून आपल्याला उत्तराला वजा चिन्ह द्यायचं आहे। आता आपली उजवी बाजू काय आहे, उजवी बाजू, उजवी बाजू काय आहे आपली 3। डावी बाजू आपली आली, डावी बाजू आली -5 आणि उजवी बाजू आली 3। ह्या दोन्ही सारख्या आहेत का, नाही, म्हणून आपण इथे लिहिणार म्हणजे डावी बाजू नॉट इक्वल टू उजवी बाजू, बरोबर। हे आणि हे इक्वल नाही म्हणून आपण लिहिलं डावी बाजू नॉट इक्वल टू उजवी बाजू। आता आपण खाली कसं लिहिणार, म्हणून x बरोबर -1, आपण x ची जी -1 किंमत ठेवली ही समीकरणाची उकल नाही। आता दुसरी किंमत आहे ती समीकरणाची उकल आहे की नाही आपण बघूया। दुसरं बघा, x - 4 = 3, तेच समीकरण आहे, फक्त आपल्याला समीकरणामध्ये चलाची किंमत ही 7 दिलेली आहे ती टाकायची आहे। आता आपण इथे लिहिणार समीकरणात x बरोबर 7 ही किंमत ठेवू, बरोबर। तर बघा, आता आपली डावी बाजू जी आहे ती लिहिणार आपण, डावी बाजू बरोबर x - 4 ही डावी बाजू लिहिली। आता डावी बाजूमध्ये आपल्या जे चलाची किंमत आहे ती आपल्याला इथे 7 टाकायची आहे। तर बघा, 7 - 4, 7तून 4 वजा झाले, 3 राहिले, तर ही आली डावी बाजू 3 आणि उजवी बाजू काय आहे आपली, उजवी बाजू बरोबर 3च आहे, बरोबर। हे बघा समीकरण, उजवी बाजू आणि डावी बाजू, उजवी बाजू 3 आहे आणि डावी बाजूमध्ये चलाची किंमत टाकल्यानंतर ती पण 3 येते, म्हणून या दोन्ही काय आहे, सारख्या आहे, म्हणून आपण इथे लिहिणार, म्हणून डावी बाजू बरोबर उजवी बाजू, म्हणून x बरोबर 7 ही समीकरणाची उकल आहे। आता थर्ड आपल्याला तेच समीकरण आहे, त्याच्यामध्ये आपल्याला चलाची किंमत -7 ही टाकायची आहे। तर आपण इथे लिहिणार समीकरणात x बरोबर -7 ही किंमत ठेवू। आपली समीकरणामधली डावी बाजू काय आहे, डावी बाजू बरोबर x - 4। आता x ची किंमत आपल्याला -7 टाकायची आहे, -7 - 4, वजा वजा अधिक होतात, 7 + 4 11 झाले, आणि मोठ्या संख्येचं चिन्ह आहे वजा, म्हणून आपण इथे उत्तराला पण वजा चिन्ह देणार। डावी बाजू आली आपली -11। आता उजवी बाजू काय आहे आपली, उजवी बाजू
बरोबर 3 आहे. या दोन्ही सारख्या आहेत का? नाही. मग आपण इथे लिहिणार, म्हणून डावी बाजू नॉट इक्वल टू उजवी बाजू. इक्वल नाहीये, सेम सेम नाहीये, म्हणून आपण इथे नॉट इक्वल टू असं साईन दिलं. म्हणून आपण इथे लिहिणार, म्हणून x बरोबर 7 वजा 7, x बरोबर वजा 7 ही समीकरणाची उकल नाही. समीकरण नंबर 2 दिलेलं आहे. 9m बरोबर 81. याच्या चलासाठी किमती दिलेल्या आहेत 3, 9 आणि वजा 3. ओके. आता आपण पहिले 9m बरोबर 81 समीकरण लिहून घ्यायचं. त्यानंतर समीकरणात m बरोबर 3 ही किंमत ठेवू. दिलेल्या किमतीपैकी पहिली जी किंमत आहे ती किंमत ठेवायची. तर बघा, समीकरणामध्ये डावी बाजू कोणती आहे? 9m, ती लिहायची. ओके. त्यानंतर mची किंमत 3 ठेवायची. 9 आणि m काय आहे? गुणाकारामध्ये आहे, म्हणून इथं गुणाकार घेत. 9 त्रिक 27. मग डावी बाजू काय आली? 27. उजवी बाजू बरोबर 81. म्हणजे डावी बाजू नॉट इक्वल टू उजवी बाजू. हे दोन सेम सेम नाहीये, म्हणून आपण लिहिलं डावी बाजू नॉट इक्वल टू उजवी बाजू. म्हणून m बरोबर 3 ही समीकरणाची उकल नाही. m बरोबर 3 आपण ही जी किंमत घेतली mची, ती समीकरणाची उकल नाही. बरोबर. आता 2 नंबर तेच समीकरण लिहायचं. त्या समीकरणात m बरोबर 9 ही किंमत ठेवायची, कारण ही 2 नंबरला दिलेली किंमत आहे चलाची, ती किंमत आपण समीकरणामध्ये ठेवायची. तर बघा, समीकरणाची डावी बाजू बरोबर 9m आहे. 9 गुणुले 9, mची जी किंमत आहे ती आपल्याला 9 ठेवायची आहे. mची किंमत 9 ठेवली. 9 गुणुले 9 81 होतात. 81 आले. डावी बाजू बरोबर 81 आली. आणि आपली उजवी बाजू बरोबर 81च आहे. बघा इथे उजवी बाजू पण 81 आहे, म्हणजे डावी बाजू बरोबर उजवी बाजू. m बरोबर 9 ही समीकरणाची उकल आहे, कारण ह्या दोन्ही बाजू काय मिळाल्या? सारख्याच मिळाल्या. आता बघा, थर्ड नंबर आपल्याला 9m बरोबर 81 समीकरण लिहून घेतलं. समीकरणात m बरोबर वजा 3 ही किंमत ठेवू. दोन्ही किमती ठेवून झाल्या. आता तिसरी किंमत जी होती वजा 3, ती आपण समीकरणामध्ये ठेवणार आहोत. डावी बाजू बरोबर 9m बरोबर 9ची 9 लिहिला. त्यानंतर द्यावणमध्ये गुणुले चिन्ह आहे, गुणुले लिहिलं. mची किंमत वजा 3 ठेवली. 9 त्रिक 27. तर 9 त्रिक 27 होता. 27 लिहिले. अधिक वजा वजा होतात, म्हणून वजाचं चिन्ह दिलं. डावी बाजू आली वजा 27 आणि उजवी बाजू आहे आपली 81. म्हणजे डावी बाजू नॉट इक्वल टू उजवी बाजू. म्हणून m बरोबर वजा 3, आपण mची वजा 3 ही किंमत ठेवली. ही समीकरणाची उकल नाही. समीकरण नंबर 3 दिलेलं आहे. 2a अधिक 4 बरोबर 0. तर याच्यामध्ये जे चल दिलेले आहे a, त्या चलाच्या किमती 2, वजा 2 आणि 1 या 3 आपल्याला 1 बाय 1 तिथं टाकायच्या आहे आणि समीकरणाची उकल मिळते की नाही ते बघायचं आहे. तर पहिले आपण समीकरण लिहून घेऊया. 2a अधिक 4 इज इक्वल टू 0. आता बघा, याची आपल्याला समीकरणामध्ये चलाची किंमत आपण पहिले 2 घेणार आहोत. इथे लिहून घेऊ. समीकरणात a बरोबर 2 ही किंमत ठेवू. आता इथे डावी बाजू लिहू आपण. डावी बाजू बरोबर 2a अधिक 4 ही आहे डावी बाजू. तर डावी बाजूमध्ये समीकरणाची किंमत, चलाची किंमत आपल्याला 2 टाकायची आहे. 2 गुणुले 2 अधिक 4. बरोबर. तर आता बघा, बेदुने 4, 4 अधिक 4, 4 आणि 4 किती होतात? 8 होतात, म्हणून 8 ही आली डावी बाजू. आणि उजवी बाजू किती आहे आपली? उजवी बाजू बरोबर किती आहे उजवी बाजू? 0. 8 आणि 0 सेम सेम आहेत का? नाही. मग आपण इथे कसं लिहिणार? डावी बाजू नॉट इक्वल टू उजवी बाजू. म्हणून a बरोबर 2 ही समीकरणाची उकल नाही. आता आपल्याला त्याच समीकरणामध्ये
ए बरोबर -2 ही किंमत दिलेली आहे, ती किंमत ठेवून बघू समीकरणाची उकल मिळते की नाही. तर बघा, डावी बाजू काय आहे यामध्ये, डावी बाजू बरोबर 2a अधिक 4 ही आहे समीकरणाची डावी बाजू. त्या बाजूमध्ये ही जे चल दिलेली आहे त्याची किंमत आपल्याला -2 ठेवायची आहे. 2 गुणुले -2 अधिक 4. 2 दुणे 4, 4 आले पण ते कसे असणारे, -4 असणारे, अधिक 4. -4 अधिक 4, वजा अधिक वजा होतात, 4तून 4 गेले 0. तर ही काय आली, डावी बाजू 0 आली, डावी बाजू. आणि आपली उजवी बाजू काय आहे, उजवी बाजू बरोबर 0. दोन्ही बाजू कशा आल्या आहे, सेम आल्या आहे. तर आपण इथे लिहिणार म्हणजे डावी बाजू इक्वल टू उजवी बाजू. म्हणून a बरोबर -2 ही समीकरणाची उकल आहे. आता थर्ड, आपण त्याच समीकरणामध्ये चल a जे आहे त्याची किंमत 1 ही ठेवणार आहोत. तर डावी बाजू लिहूया आपण पहिले. डावी बाजू बरोबर 2a अधिक 4. 2 गुणुले a ची किंमत 1 अधिक 4. 2 बे, बे आणि 4 किती होतात, 6 होतात. तर डावी बाजू आली आपली 6 आणि उजवी बाजू किती आहे, उजवी बाजू बरोबर 0. हे दोघं इक्वल नाहीत, मग आपण इथे लिहिणार म्हणजे डावी बाजू नॉट इक्वल टू उजवी बाजू. म्हणून a बरोबर 1 ही समीकरणाची उकल नाही. चार नंबर समीकरण दिलेले आहे. 3 वजा y बरोबर 4 आणि चल जे आहे त्याच्या किमती -1, 1 आणि 2 ह्या 3 टाईपच्या दिलेल्या आहे. तर पहिलं आपण समीकरण लिहिलं. समीकरणामध्ये y बरोबर -1 ही किंमत ठेवणार आहोत. तर बघा काय येत आहे, डावी बाजू बरोबर 3 वजा y आहे. 3 वजा y ची किंमत -1 ठेवणार आहोत आपण. -1 ठेवली, वजा वजा काय होतात, अधिक होतात. 3 अधिक 1 किती झाले, 4 झाले बरोबर. डावी बाजू काय आली, 4. आता उजवी बाजू काय आहे आपली, उजवी बाजू काय दिलेली आहे, 4. डावी बाजू आणि उजवी बाजू काय आलेले आहे, सेम आलेले आहे. आपण इथे लिहिणार म्हणजे डावी बाजू बरोबर उजवी बाजू. म्हणून y बरोबर -1 ही समीकरणाची उकल आहे. सेकंड तेच समीकरण आहे. त्या समीकरणामध्ये आपलं चल जे आहे y त्याची किंमत आपण 1 घेणार आहोत. तर डावी बाजू 3 वजा y आहे. 3 वजा 1, 3तून 1 गेले 2 म्हणजे डावी बाजू आली आपली 2. आणि उजवी बाजू काय आहे आपली, उजवी बाजू बरोबर 4 आहे. हे दोघं सेम नाहीत, इक्वल नाहीत. मग आपण इथं लिहिणार म्हणजे डावी बाजू नॉट इक्वल टू उजवी बाजू. म्हणून y बरोबर 1 ही
समीकरणाची उकल नाही. थर्ड आपण त्याच समीकरणामध्ये चल जे आहे त्या चलाची किंमत 2 ही ठेवून बघणार आहोत. चलाची उकल समीकरणाची उकल मिळते की नाही. तर बघा, डावी बाजू बरोबर 3 वजा y ही आहे डावी बाजू. 3 वजा 2, yची किंमत आपण 2 ही ठेवली, 3तून 2 वजा झाले 1 राहिला, डावी बाजू आली 1. आणि उजवी बाजू काय आहे, उजवी बाजू बरोबर 4. म्हणजे सेम नाहीत नाही, मग आपण इथे लिहिणार म्हणजे डावी बाजू नॉट इक्वल टू उजवी बाजू. म्हणून y बरोबर 2 ही समीकरणाची उकल नाही. प्रश्न क्रमांक 2 बघणार आहोत. पुढील समीकरणे सोडवा. आता हे पहिलं समीकरण दिलेलं आहे, हे आपल्याला सोडवायचं आहे. तर बघा, या समीकरणामध्ये p हे चल दिलेलं आहे, तर याची किंमत काढायची असते म्हणजे समीकरण सोडवून होतं. बरोबर. तर बघा, आता आपल्याला p ची किंमत काढायची आहे. तर p सोबत 17 गुणाकारामध्ये आहे आणि -2 हा पण p सोबतच आहे. म्हणून पहिले आपण -2 याला कट करणार आणि -2 हा कट होण्यासाठी आपल्याला दोन्ही बाजूनी 2 मिळवावा लागणार आहे. तर या -2 सोबत तो 2 काय होणार आहे, कट होणार आहे. म्हणून आपल्याला दोन्ही बाजूंना, आणि दोन्ही बाजूंना का करायचं आहे, -2 तर डाव्या बाजूलाच आहे, आपल्याला दोन्ही बाजूंना का 2 मिळवायचं आहे, कारण हे एकच समीकरण आहे. तर बघा, जसं आपला अपूर्णांक एकच असतो, अंश त्याला अंश आणि छेद असतं, तसं हे एकच समीकरण आहे, त्याला उजवी बाजू आणि डावी बाजू अशी आहे. म्हणून आपण जो काही नंबर मिळवणार, जो काही नंबर वजा करणार, ती आपल्याला दोन्ही बाजूंना क्रिया करावी लागते. पहिलं आपण समीकरण लिहून घेऊ. 17p - 2 बरोबर 49. आता इथे आपण लिहिणार दोन्ही बाजूंत 2 मिळवू. 17p - 2 अधिक 2 बरोबर 49 अधिक 2. ह्या बाजूत पण 2 मिळवला, ह्या बाजूत पण 2 मिळवलं. बरोबर. आता -2 ह्या अधिक 2 सोबत कट झाला, जसं मी सांगितलं तुम्हाला त्याप्रमाणे. इथे काय राहिलं, 17p राहिला बरोबर 49 आणि 2 किती होता, 51. मग इथे आले 51. बरोबर, हे 51 आहे. तर बघा, आता 17p सोबत 17 पण हा नंबर आहे. 17 हा गुणाकारासोबत आहे p मध्ये, 17 हा p सोबत गुणाकारामध्ये आहे. तर हा 17 कट होण्यासाठी आपल्याला दोन्ही साईडला 17ने भागावा लागणार आहे. म्हणून आपण इथे लिहिणार दोन्ही बाजूंना 17ने भागू. बरोबर. तर बघा, या बाजूला 17ने भागलं बरोबर 51 भागिले 17. तर अंशातला आणि छेदातला 17 कट झाला. इथे बघा, 51ला 17ने भाग जातो, 51ला आपण 17ने भाग देऊन घेऊ. 17 × 17, 17 त्रिक 51. म्हणजे इथे काय नंबर राहिला, फक्त p बरोबर काय आला इकडे, 3. म्हणजे आपली p ची किंमत आली 3. आपलं समीकरण सोडवून झालं. येतंय लक्षात मुलांना, सोपं आहे ना. तर बघा, दुसरं समीकरण बघू आता बघा, समीकरण नंबर 2 आहे. 2m अधिक 7 बरोबर 9. इथे आपल्याला m ची किंमत काढायची आहे. m सोबत 2 गुणाकारामध्ये आहे आणि 7 इथे अधिकमध्ये आहे. तर आपल्याला पहिले 7 कट करावं लागणार. तर आपण काय करणार, दोन्ही बाजूंतून 7 वजा करून. बरोबर. पहिले आपण समीकरण लिहून घेणार 2m अधिक 7 बरोबर 9. दोन्ही बाजूंतून 7 वजा करू. तर बघा, 2m अधिक 7 वजा 7 बरोबर 9 वजा 7. तर 2m अधिक 7 वजा 7 कट झाला, इथं 2m राहिले. 2m बरोबर 9तून 7 गेले, 2 राहिले, तर इथे 2 येणार. तर बघा, आता 2 कट होण्यासाठी आपल्याला काय करावं लागणार,
याच्या भागिलेमध्ये 2 यायला पाहिजे म्हणून आपण काय करणार, दोन्ही बाजूंना 2 ने भागून. तर बघा, दोन्ही बाजूंना 2 ने भागू. बरोबर. आता 2m भागिले 2 बरोबर 2 भागिले 2. बघा, छेदातला अंशातला 2 कट झाला. इथे बेक बे बेक बे म्हणजे 1/1 म्हणजे काय असतं, एकच असतं. म्हणजे m ची किंमत किती आली, m बरोबर 1 ही किंमत आली. 3x अधिक 12 बरोबर 2x वजा 4 हे 3 नंबरचं समीकरण आपल्याला दिलेलं आहे. चलासोबत नंबर आहे, इथे पण चलासोबत नंबर आहे. आपण काय करू, चल आणि नंबर ह्या ज्या संख्या आहे ते एका साईडला घेऊ आणि फक्त नंबर संख्या दुसऱ्या साईडला घेऊ. बघा कसं करणार. तर 3x हे डाव्या साईडला होतं तर डाव्या साईडलाच राहून दिलं. आता 2x हे उजव्या साईडला आहे त्याला आपण डाव्या साईडला घेऊन येऊ. तर बघा, वजा 2x बरोबर हा 2x इथं वजा का झाला, कारण इथे अधिक होता म्हणून तो इकडे आल्या वजा झाला, कारण त्याची साईड बदलली ना त्यामुळे. आता बघा, इथं वजा 4 आहे तो असाच लिहिला. आता या 12ला आपल्याला इकडे आणायचं आहे. हा 12 इथे अधिक आहे, इकडे आला काय होणार, वजा 12 होणार आहे. बरोबर. आता 3x मधून 2x वजा केलं तर काय राहणार आहे, x राहणार आहे. x बरोबर बघा, वजा वजा काय होतं, अधिक होतं, म्हणजे यांची काय होणार, बेरीज होणार. 12 अधिक 4 काय होतात, 16 होतात. 16 लिहिले. या दोघांमधून मोठा नंबर कोणता आहे, 12. त्याचं चिन्ह कोणतं आहे, वजा, म्हणून उत्तराला पण काय येणार आहे, वजा चिन्ह येणार आहे. म्हणजे x ची किंमत आपल्याला मिळाली वजा 16. आहे की नाही सोपं. आता समीकरण नंबर 4 दिलेलं आहे. 5 गुणुले x वजा 3 बरोबर 3 गुणुले x अधिक 2 बरोबर. आता हे समीकरण आपण असं लिहून घेतलं उत्तरामध्ये. आता काय करायचं बघा, हा 5 याच्यासोबत गुणाकारामध्ये आहे, या कंसासोबत गुणाकारामध्ये आहे. तर आपण 5ने ह्या कंसामधल्या ज्या संख्या आहे त्यांना गुणून घेऊ. 3ने ह्या 2 संख्या आहे कंसामधल्या त्यांना गुणून घेऊ, कारण याचं यांच्यासोबत जे रिलेशन आहे ते गुणाकाराचं आहे म्हणून आपण या 3नी यांना गुणून घेणार, या 5नी यांना गुणून घेणार. तर बघा, 5 गुणुले x 5x येणार आहे. इथे वजा चिन्ह आहे, वजा चिन्ह दिलं. 5 त्रिक 15 15 आले बरोबर. 3 गुणुले x 3x, इथे अधिक चिन्ह आहे, अधिक दिलं. 3 दुने 6, इथे 6 आले बरोबर. आता बघा, हे थोडं ओळखीचं वाटतंय. याच्या अगोदरचं उदाहरण आपल्याला या पद्धतीनं दिलेलं होतं. या समीकरणामध्ये बघा, इथे पण 3x आहे, इथे पण 5x आहे, म्हणून आपण x आणि नंबरसोबत x आणि नंबर ह्या ज्या टर्म आहे त्या एक साईडला घेऊया आणि फक्त नंबर टर्म आहे 15 आणि 16 त्यांना दुसऱ्या साईडला पाठवून देऊ बरोबर. म्हणजे आता बघा, इथे 5x आहे, हा असाच लिहिला. हा 3x इथे अधिक आहे, इकडे आल्यावर काय होणार, वजा 3x होणार बरोबर. हा 6x आहे, तो लिहून घेतला. हा 15xला आपल्याला इकडे 15ला इकडे आणायचं, हा 15 इथे वजा, इकडे काय होणार आहे, अधिक 15 होणार आहे. बघा, 5x मधून 3x वजा झाले, किती राहिले, 2x राहिले बरोबर. 15 आणि 6 किती होतात, 21. 21 लिहिले. हे दोघांचा अधिकच चिन्ह आहे, उत्तराला पण अधिकच चिन्ह येणार आहे. तर बघा, आता आपल्याला x ची किंमत काढायची आहे, तर ह्या 2ला कट करावे लागणार. हा 2 कसा कट होणार, तो इथे x सोबत गुणाकारामध्ये आहे, म्हणजे आपल्याला काय करावं लागणार आहे, दोन्ही साईडला 2 ने भागू, ही स्टेप घ्यावी लागणार आहे. तर बघा, आपण इथे लिहू, दोन्ही बाजूंनी 2 ने भागू बरोबर. आता बघा, 2x भागिले 2 बरोबर 21 भागिले 2. आता छेदातला अंशातला 2 कट झाला, इथे फक्त x राहिला. x बरोबर 21 भागिले 2. आता या 21ला 2 ने भाग जात नाही म्हणून x ची किंमत किती आली, 21 भागिले 2 हीच आली. आता बघा, समीकरण नंबर 5 हे दिलेलं आहे. हे कसं समीकरण आहे, 9x भागिले 8 अधिक 1 बरोबर 10 हे समीकरण आहे. तर हे समीकरण सोडवताना बघा, इथे अंश आणि छेद दिलेला आहे. डाव्या बाजूला 1 आणि 2 पद दिलेलं आहे, उजव्या बाजूला एकच पद दिलेलं आहे. तर हे सोडवताना इथे ह्या x ची किंमत काढताना आपल्याला पहिली स्टेप घ्यावी लागणार आहे. प्रत्येक पदाला 8 ने गुणू. दोन्ही पदाला आपल्याला ह्या दोन्ही आणि ह्या पदाला पण 8 ने गुणावं लागणार आहे. तर बघा, 9x भागिले 8 गुणुले 8 अधिक 1 गुणुले 8 बरोबर 10 गुणुले 8. आपण दोन्ही पदांना 8 ने का गुणलं, कारण हा छेदातला 8 आहे, तो अंशातला
तो अंशामधील 8 सोबत इझिली कट होणार आहे, म्हणून हा 8 ह्या 8 सोबत कट होण्यासाठी आपण ही स्टेप घेतलेली आहे. आणि आपल्याला यानंतर समीकरण जे मिळणार आहे, सोपं समीकरण मिळणार आहे, त्या समीकरणाने आपण x ची किंमत इझिली काढू शकतो. तर बघा, छेदातला अंशातला 8 कट झाला. आता इथे राहिले 9x अधिक 8 एक 8 बरोबर 10 8 80. इथं किती आले? 80. आता बघा, हे सोपं समीकरण मिळालं की नाही. आता आपण इझिली 8ला कट करून 9ला कट करून आपण इझिली ह्या x ची किंमत काढू शकतो. आता इथे आपल्याला पहिली स्टेप काय घ्यावी लागणार आहे? दोन्ही बाजूंतून 8 वजा करू. आता 9x अधिक 8 वजा 8 बरोबर 80 वजा 8. तर बघा, अधिक 8 वजा 8 कट झालं. इथं फक्त 9x राहिले. 9x बरोबर 80तून 8 गेले, किती राहिले? 72. तर बघा, आता x ची किंमत काढायची आहे तर 9ला पण कट करावे लागणार. 9 कसा कट होणार? हा गुणाकारामध्ये आहे ना, तर आपल्याला काय करावं लागणार आहे? तर आपण इथे लिहिणार दोन्ही बाजूंना 9 ने भागू. ही स्टेप घ्यावी लागणार आहे. तर बघा, 9x म्हणजे ह्या बाजूला आपण 9 ने भागलं बरोबर 72 भागिले 9. छेदातला अंशातला 9 कट झाला. 9 एक 9 9 8 72. तर किती राहिले? x बरोबर 8 ही किंमत मिळाली आपल्याला. तर इथे आपण लिहून घेणार x बरोबर 8. झालं आपलं समीकरण सोडवून. तर बघा, समीकरण जसं दिलेलं आहे त्यानुसार आपल्याला पद्धती वापरावे लागतात. तर असे समीकरण जर दिलेलं असेल त्याच्यामध्ये पहिला छेदातला हा अंक असतो तो कट करायचा. त्या कट करण्यासाठी काय करावं लागणार? हा छेदामध्ये म्हणजे अंशामध्ये 8 यायला पाहिजे. अंशामध्ये 8 कसा येणार? याच्या 8ने गुणल्यानंतर मग ह्या दोन्ही पदांना आपल्याला 8ने गुणावं लागणार आहे. ह्या पद्धतीनुसार हे समीकरण सोडवायचं आहे. समीकरण नंबर 6 आहे आता y/7 अधिक y वजा 4 भागिले 3 बरोबर 2. आता इथे बघा, छेदामध्ये 7 आणि 3 ह्या संख्या दिलेल्या आहे. तर आपण 7 आणि 3 ह्या दोन्ही नंबरला कोणत्या एकाच नंबरने भाग जाईल असा नंबर आपल्याला वापरावे लागणार आहे. म्हणजेच 7चा आणि 3चा आपल्याला लसावी घ्यावा लागणार. 7 त्रिक 21 आणि 3 साते 21. लसावी 21, प्रत्येक पदाला 21 ने गुणू असं लिहिणार आहोत. कारण लसावी जर घेतला दोघांचा, त्यांनी जर भाग दिला तर दोन्ही छेदांना एकदाच भाग जाणार आहे बरोबर. म्हणून आपण इथे लिहिणार सर्व पदांचा छेदाचा लसावी बरोबर 21. म्हणून प्रत्येक पदाला 21 ने भागू नाही, आपल्याला गुणू करायचं आहे. भागिले आहे ते ऑलरेडी बरोबर, गुणाकार करायचा आहे आपल्याला. तर बघा, y/7 गुणुले 21 अधिक y वजा 4 भागिले 3 गुणुले 21 बरोबर 2 गुणुले 21. आता बघा, 7 एक 7, 7 त्रिक 21, 3 एक 3, 3 साते 21 बरोबर. आता इथे काय संख्या काय राहिले ते आपण लिहून घेऊ. y गुणुले 3 म्हणजे 3y असतं हे बरोबर. आपण अधिक y वजा 4 आणि हा 7 त्यांच्यासोबत गुणाकारामध्ये आहे, तो आपण इथे ब्रॅकेट घालू, याला बाहेर लिहू बरोबर. बरोबर 21 दुने 42. या y गुणुले 3ला आपण कसं लिहू शकतो? 3y असं लिहू शकतो. अधिक y वजा 4 गुणुले 7 बरोबर 42. आता बघा, इथे 7 हा इथं ब्रॅकेटच्या बाहेर आहे की नाही, म्हणजे 7ने यांना गुणायचं असतं. आपण 7ने यांना गुणून घेऊ. काय समीकरण मिळते ते बघू. 3y अधिक 7 गुणुले y 7y वजा 7 चौक 28, 28 आले बरोबर 42. नंबर चल संख्या गुणाकारामध्ये आहे. इथं नंबर चल संख्या गुणाकार. आपण काय करू, फक्त नंबर टर्म एका साईडला पाठवून देऊ आणि नंबर आणि चल टर्म जी आहे ती एका साईडला राहू देऊ.
म्हणजे आपण 7y आणि 3y एका साईडला राहू देणार आहोत, 42 आणि 28 दुसऱ्या साईडला पाठवून देणार आहोत. 42 तर ह्या साईडला आहेच आहे, आपल्याला 28ला त्या साईडला पाठवून द्यायचं आहे. तर काय करणार आपण, 3y अधिक 7y बरोबर 42 हे ह्या साईडची जी संख्या होती ती लिहिली अगोदर. आता इथे 28 वजा आहे, इकडे काय होणार आहे, अधिक 28 होणार आहे. आता बघा दोन्ही बाजूंना 10ने भागू ही स्टेप घेणार आहोत. ह्या बाजूला 10ने भागलं, ह्या बाजूला पण 10ने भागलं, तर छेदातला अंशातला 10 कट झाला, छेदातला 10 1 10, 10 7 70, म्हणजे y ची किंमत आपल्याला किती मिळाली, y बरोबर 7 ही किंमत मिळाली. समीकरण नंबर 7 आहे, 13x - 5 बरोबर 3 भागिले 2 हे समीकरण आहे. बघा हे समीकरण सोडवताना आपल्याला पहिली स्टेप घ्यायची आहे, दोन्ही बाजून 5 मिळवू. हा -5 कट होण्यासाठी आपल्याला काय करावं लागणार आहे, दोन्ही बाजूंमध्ये 5 मिळवावं लागणार आहे. म्हणून आपण इथे लिहिणार दोन्ही बाजून 5 मिळवू. बरोबर. तर बघा 13x - 5 अधिक 5 बरोबर 3/2 अधिक 5, वजा 5 अधिक 5 कट झाला, इथे काय राहिले 13x बरोबर 3/2 अधिक 5. तर बघा उजव्या साईडला 3/2 अधिक 5 म्हणजे हा काय आहे, अपूर्णांक आहे, हा पूर्णांक आहे. अपूर्णांकामध्ये जेव्हा आपल्याला पूर्णांक मिळवायचा असतो तेव्हा आपल्याला त्या पूर्णांकाला पण अपूर्णांकामध्ये रूपांतरित करावं लागतं. आता याला आपण अपूर्णांकामध्ये रूपांतरित कसं करणार, बघा याला छेद काहीच नाहीये म्हणजे एक छेद असतो, बरोबर. आता बघा याला छेद नाहीये म्हणजे एक असतो, तो आपण लिहिला. याचा पण छेद 2च यायला पाहिजे, तेव्हा आपण ह्या दोन्ही अपूर्णांकाची बेरीज करू शकतो. आता याचा छेद 2 येण्यासाठी आपण जर याला 2ने गुणलं, छेदाला जर 2ने गुणलं तर त्याच्या अंशाला पण आपल्याला 2नेच गुणावं लागतं. दोघांचा छेद सारखा येण्यासाठी आपण ह्या 5चा छेद जो 1 होता त्याला 2ने गुणलं तर त्याच्या अंशाला पण आपल्याला 2ने गुणावं लागतं. म्हणून आपण या पूर्ण अपूर्णांकाला काय केलं, 2ने गुणलं. तर बघा काय स्टेप येणार आहे, 13x बरोबर 3/2 अधिक 5 दुने 10/2. आता दोघांचा छेद सारखा झाला, त्या दोन्ही अपूर्णांकाच्या अंशांची बेरीज करू शकतो. आता 3 अधिक 10 किती झाले, 13 झाले. 13 छेद काय असणार आहे, दोन्ही छेद सेमच आहे, ते एकदाच लिहायचे, ते लिहिले. छेदांची बेरीज नाही होत, छेद सारखे करावं लागतं फक्त, आणि ते एकदाच लिहावं लागतं, फक्त अंशांची बेरीज होते. हे तुम्हाला माहितीच असेल, तर मी इयत्ता 5मध्ये शिकला आहात. ओके. तर बघा माहिती नसेल तर इथे माहिती करून घ्या. जेव्हा आपल्याला एक अपूर्णांक आणि एक पूर्णांक त्यांची बेरीज करायची असते तेव्हा दोघांचा छेद सारखा घेऊन अंशांची बेरीज होते, छेद आपल्याला एकदाच लिहावा लागतो. तर ते उत्तर आलं आपलं 13/2. आता इथे 13x हे पद आहे डाव्या साईडला आणि 13/2 हे आहे उजव्या साईडला. उजव्या साईडला हा एक अपूर्णांक आहे, डाव्या साईडला हा पूर्णांक आहे. आपण ह्या डाव्या साईडचा जो पूर्णांक आहे त्याला अपूर्णांकामध्ये कन्वर्ट करून अपूर्णांकामध्ये बदलवून आपण यांचा काय करू शकतो, तिरकस गुणाकाराने x ची किंमत काढू शकतो. आता बघा ह्या पूर्णांकाला आपण अपूर्णांकामध्ये लिहिलं म्हणजे याचा जो छेद नसतो त्याला एक छेद असतो, तो आपण छेदामध्ये लिहून घेतला, हा पण झाला अपूर्णांकामध्ये. आता आपण याला तिरकस गुणाकार करू. तर बघा तिरकस गुणाकार करून काय मिळणार आहे, तिरकस म्हणजे 13x गुणिले 2 आणि 13 गुणिले 1 असं करायचं आहे. म्हणून 13x गुणिले 2 ही डाव्या साईडला आणि 13 गुणिले 1 ही उजव्या साईडला संख्या येणार आहे. बघा 13x गुणिले 2 बरोबर 13 गुणिले 1, 13 दुने 26, 26 आणि 1 आहे तो लिहिला, बरोबर 13 1 13. आता 1 सोबत 26 आहे तो कट व्हायला पाहिजे, तर आपल्याला कोणती स्टेप घ्यावी लागणार आहे, दोन्ही बाजूंनी 26ने भागू ही स्टेप घ्यावी लागणार आहे. दोन्ही बाजूंना 26ने भागू. तर बघा 26x भागिले 26 बरोबर
13/26. छेदातला अंशातला 26 कट झाला. इथे फक्त x राहिला. x बरोबर, आता ह्या 13च्या पटीमध्ये 26 आहे, तर 13ला आपण 26ने भाग देऊ शकतो. 13 × 13, 13 × 2 = 26. म्हणजे xची किंमत काय आली? 1/2 ही आली. तर आपण याला बॉक्स करून घेऊ. समीकरण नंबर 8 आहे आता. 3 × y + 8 बरोबर 10 × y - 4 + 8. तर बघा, आता ह्या कंसातल्या बाहेर ज्या संख्या आहे त्या कंसासोबत गुणाकारामध्ये आहे, म्हणून ह्या संख्येने आपण त्यांना गुणून घेऊ. 10ने पण या y - 4ला गुणून घेऊ. तर बघा काय येणार आहे? 3 × y 3y अधिक 3 8 हे 24, तर इथे 24 बरोबर 10 × y 10y वजा 10 चौक 40, इथे 40 येणार आहे अधिक 8. तर बघा, वजा 40 अधिक 8, वजा अधिक काय होतं? वजा, म्हणजे यांची काय होणार? वजाबाकी होणार. 40 मधून 8 गेले तर किती राहिले? 32. तर आपण इथे कसं लिहू शकतो? 10y वजा 32. वजा का लिहिलं? दोघांमधून मोठी संख्या जी 40 आहे तिचं चिन्ह वजा आहे म्हणून वजा चिन्ह दिलं, आणि यांची वजाबाकी झाली, वजाबाकी 32 आली म्हणून 32 लिहिली. बरोबर. आता इथे 3y अधिक 24. आता बघा, सारख्या सारख्या संख्या आहे त्या आपण एका साईडला घेऊ. ह्या 2 सारख्या आहे त्यांना आपण दुसऱ्या साईडला घेऊ. तर इथे 3y आहे म्हणून 3y इकडेच राहून दिलं. ह्या 10yला इकडे घेतलं. हा 10y इथे अधिक आहे, इकडे काय होणार? वजा 10y होणार आहे. बरोबर. इथे 32 आहे तो तसाच लिहिला. आता आपण ह्या 24ला इकडे आणलं. 24 इथे अधिक आहे, इकडे आले का होणार? वजा 24 होणार आहे. तर बघा, 3y वजा 10y. आता इथे यांची वजाबाकी करायची आहे. 10तून 3 गेले, किती राहिले? 7. 7y राहिले. मोठ्या संख्येचं चिन्ह वजा आहे, वजा लिहिलं. बरोबर. वजा वजा काय होतात? अधिक, म्हणजे यांची बेरीज होणार. 4 आणि 2 6, 3 आणि 2 5, म्हणजे 56 आले. दोघांमधून मोठ्या संख्येचं चिन्ह वजा म्हणून याला वजा चिन्ह येणार. आता आपल्याला y सोबत 7 हा अंक आहे तो कट व्हायला पाहिजे, वजा 7 आहे तो कट व्हायला पाहिजे. म्हणून आपल्याला काय करावं लागणार आहे? दोन्ही बाजूंना वजा 7ने भागू, ही स्टेप घ्यावी लागणार आहे. म्हणून आपण इथे लिहिणार दोन्ही बाजूंना वजा 7ने भागू. इथे वजा 7 आहे म्हणून वजा 7नेच भागावं लागणार आहे. वजा 7y भागिले वजा 7 बरोबर, इथे काय आहे? वजा 56 भागिले वजा 7. छेदातला वजा 7, अंशातला वजा 7 कट झाला. इथे फक्त y बरोबर, इथे बघा 7 1 7, 7 8 56. किती आले? 8/1 म्हणजेच काय आला? 8 आला. आणि तो वजा 8 नाही आहे, कारण ह्या दोन्ही संख्या वजामध्ये होत्या. दोघांचं वजा चिन्ह काय होणार आहे? हे वजा चिन्ह ह्या वजा चिन्हासोबत कट होणार आहे. मग इथे काय राहिला? फक्त 8च राहिला. म्हणून y ची किंमत किती आली? 8 आली. y बरोबर 8. समीकरण नंबर 9 आहे. आता बघा, दोन्ही साईडला अंश आणि छेद, इथे पण अंश आणि छेद दिलेला आहे. तर ज्या स्टेपला दोन्ही बाजूंना अंश आणि छेद अशी स्टेप येते ते तो काय करतो आपण? तो तिरकस गुणाकार करतो. आता इथे तिरकस गुणाकार कसा येणार आहे बघा. x वजा 9 7ला गुणावं लागणार आहे, गुणुले 7 बरोबर. आता इथे काय आहे? ह्या दोघांचा गुणाकार x वजा 5 गुणुले 5 बरोबर. आला तिरकस गुणाकार केला. आता आपण हा 7 यांच्यासोबत काय आहे? गुणाकारामध्ये आहे. हा 7 यांच्यासोबत गुणाकारामध्ये आहे, हा 5 यांच्यासोबत गुणाकारामध्ये आहे. आपण त्यांना गुणून घेऊ. तर बघा, 7 गुणुले x 7x बरोबर, वजा चिन्ह 7 9 63, इथे 63 आले बरोबर. 5 गुणुले x 5x, इथे वजा चिन्ह 5 5 25, इथे 25 आले. आता ह्या दोन संख्या सारख्या आहे, त्यांना एका साईडला घेऊ म्हणजे उजव्या साईडला, आणि 7x आणि 5x ह्या टर्म सारख्या आहे त्यांना एका बाजूला शिफ्ट करून घेऊ.
तर कशा शिफ्ट होणार बघा, इथे 7x आहे असंच लिहिला, 5x इथे अधिक आहे, इकडं वजा 5x होणार. बरोबर, इथे वजा 25 आहे असाच लिहिला, इथं 63 वजा आहे, इकडं आल्यावर काय होणार, अधिक 63 होणार. आता बघा 7तून 5 गेले, किती राहिले, 2x. मला दोघांमधून मोठी संख्या कोणती आहे, 7, तिला अधिक चिन्ह आहे म्हणून आपण याला पण अधिक चिन्हच राहू देणार. बरोबर, आता वजा अधिक काय होतं, वजा, म्हणजे आपल्याला 63 मधून 25 काय करावे लागणार आहे, वजा करावं लागणार आहे. बघा 63 वजा 25 किती येतं, 3तून 5 वजा नाही होती, आपल्याला एकूण हातच्या घ्यावं लागणार आहे. इथं 5 राहणार, इथे 13 होणार, 13तून 5 गेले 8 राहिले, 5तून 2 गेले 3 राहिले, म्हणजे इथं किती आले, 38. तर 38ला आपण कोणतं चिन्ह देणार, मोठ्या संख्येचं चिन्ह अधिक, तर उत्तराला पण अधिक चिन्ह. आता एक्सची किंमत काढायची आहे, एक सोबत जो 2 आहे तो कट व्हायला पाहिजे, म्हणून आपल्याला काय कोणती स्टेप घ्यावी लागणार आहे, दोन्ही बाजूंना 2ने भागू ही स्टेप घ्यावी लागणार आहे. तर आपण इथे लिहू, दोन्ही बाजूंना 2ने भागू. तर 2x भागिले 2 बरोबर 38 भागिले 2. छेदातला अंशातला 2 कट झाला, इथे फक्त x राहिला, x लिहिला, x बरोबर बे एक बे, बे एक बे, 3मधून 2 कट झाले, 1 राहिला, 1 आणि 18 झाले, 2 18 झाले. बरोबर, किती आली किंमत, x ची किंमत 19. समीकरण नंबर 10 आहे, y वजा 4 भागिले 3 अधिक 3y बरोबर 4. बघा डाव्या बाजूला जे पद दिलेली आहेत, या पदांमध्ये इथं छेद पण आहे, तर हा छेदातला 3 कट होण्यासाठी आपल्याला पहिली 3ने दोन्ही पदांना गुणून ही स्टेप घ्यावी लागणार आहे. तर आपण इथे लिहिणार, दोन्ही पदांना 3ने गुणू. तर बघा y वजा 4 भागिले 3 गुणुले 3 अधिक 3y गुणुले 3 बरोबर 4 गुणुले 3. तर हा छेदातला अंशातला 3 कट झाला, इथे काय राहणार, y वजा 4 अधिक 3y गुणुले 3, 3 त्रिक 9, 9y बरोबर 4 त्रिक. हे नंबर टर्म आपण इथेच राहू देणार, फक्त वजा 4 ही संख्या आहे त्याला आपण उजव्या साईडला पाठवून देणार. तर बघा y अधिक 9y ही अशीच राहिली, डाव्या साईडला 4 हा इथे 12 आहे, 12 लिहिले. आता 4 इकडे वजा आहे, इकडे काय होणार, अधिक 4 होणार. बरोबर, आता बघा y अधिक 9y किती होतात, 10y होतात. बरोबर, 10y बरोबर 12 अधिक 4 किती होतात, 16. आता बघा y ची किंमत काढायची आहे, 10ला कट व्हायला पाहिजे. 10 कसं कट होणार, आपण याच्या छेदामध्ये 10 घेऊ तेव्हा. छेदामध्ये कसं येणार, पण जेव्हा दोन्ही बाजूंना 10ने भागू ही पद्धत घेणार आहोत. बघा आपण इथे लिहिणार, दोन्ही बाजूंना 10ने भागू, 10y भागिले 10 बरोबर 16 भागिले 10. छेदातला अंशातला 10 कट झाला, इथे बघा दोन्ही पण नंबरला 2ने भाग जातो, आपण यांना भाग देऊन घेऊ, 2 पंच 10, 2 आठी 16. तर किती आले, 8/5 आले, म्हणून y ची किंमत किती आली, y बरोबर 8/5 ही आली. आता समीकरण नंबर 11 दिलेले आहे. बघा कंसातल्या ज्या संख्या आहे त्या विदाऊट कंस म्हणजे कंस न घालता लिहू. तर बघा कशी येणार आहे, b अधिक 1 अधिक b अधिक 2 बरोबर. छेद 4 आहे तो लिहिला, बरोबर 21 आहे त्या लिहिल्या. आता 1 2 3b आहे म्हणून आपण इथे 3b असं लिहू, आणि 1 आणि 2, 1 आणि 2 किती होतात, 3 होतात, म्हणून अधिक 3 आपण लिहिलं. छेद 4 बरोबर 21. आता इथे छेदात 4 आहे तो कट व्हायला पाहिजे, तो कट करण्यासाठी आपल्याला काय करावं लागणार आहे, याच्या गुणाकारामध्ये 4 घ्यावं लागणार, म्हणजे अंशातला 4 आणि छेदातला 4 कट होईल. म्हणून आपण इथे लिहिणार, दोन्ही बाजूंना 4ने गुणू. तर कशी येणार बघा, 3b अधिक 3
छेद 4 गुणुले 4 बरोबर 21 गुणुले 4. अंशातला छेदातला 4 कट झाला. आता इथे काय राहिलं 3b अधिक 3 बरोबर 21 चौक 84. आपण इथे 84 घेणार. आता इथे अधिक 3 आहे, हा 3 कट करायचा म्हणून आपण काय करावं लागणार आहे, दोन्ही बाजूंतून 3 वजा करू, ही स्टेप घ्यावी लागणार आहे. तर आपण इथे लिहिणार दोन्ही बाजूंतून 3 वजा करू, म्हणून 3b अधिक 3 वजा 3 बरोबर 84 वजा 3. अधिक 3 वजा 3 कट झाला. आता इथे फक्त 3b राहिले. 3b बरोबर 84 मधून 3 वजा झाले, किती राहिले 81 राहिले. आता b ची किंमत काढायची आहे, ह्या 3 ला पण कट करावे लागणार. आता इथे आपण काय घेणार, दोन्ही बाजूंना 3 ने भागू. दोन्ही बाजूंना 3 ने भागू. तर बघा, म्हणून 3b भागिले 3 बरोबर 81 भागिले 3. छेदातला अंशातला 3 कट झाला. मग इथे b राहणार. b बरोबर 81 ला 3 ने भागल्यानंतर काय येतं बघा, 3 एक 3, 3 2 6, 8 मधून 6 वजा झाले, 2 राहिले, 2 आणि 1 21, 3 7 21 म्हणजे 27. b ची किंमत किती आली 27. b बरोबर 27 ही किंमत मिळाली. थँक्स फॉर वॉचिंग व्हिडिओ. इयत्ता 8वीच्या मराठी, सेमी आणि इंग्रजी या माध्यमांच्या सर्व विषयांच्या स्वाध्यायाच्या नवनवीन व्हिडिओसाठी चॅनलला सबस्क्राईब नक्की करा, लाईक करा, कमेंट करा आणि वर्गमित्रांना शेअर करा.